त्र्यंबकेश्वर मध्ये डे 3 मार्केट मध्ये नवीन पाव आले गाईस. निशा बहिणी तिचं मनोगत मांडताना चाळाखी. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही तर वडापाव पहिलाच खाऊन आलो. आज निवृत्ती महाराजांची पंढरपूर वरून पालखी येणार आहे. मेरे साथ स्कॅम हुआ. त्र्यंबकेश्वर मध्ये नवीन दुकान खोलले सिद्धूने. बाई माऊली माऊली माऊली. एक फॅमिली फोटोचे नादन 1 तास घालवलाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे त्र्यंबकेश्वर मध्ये डे 3 आणि आता मी आलेत नाश्ता करायला. सनी मी पण घेतो आता काहीतरी खाते. चलो आता ना आम्ही ते परत आलेत कुंडावर. बिकॉज सनी आणि ओमला आंघोळ करायची. कुठे आणली ती आम्ही मध्ये जाऊन दाखवतो. कुठे आहेत ती बघा. दोघं जण समोरून चालले. नाही दोघं जण बघत होती काही थंडा पाणी गरम पाणी आहे का. शेवटी आई झाली समोरच आमची. हे काय आहे? हे पाव आहे. तो मार्केट मध्ये नवीन पाव आले गाईस. समोसाला पाव बोलतात. पुन्हा एकदा नाश्ता करायला सिद्धू आणि निम्यासोबत. हा इकडे हे काहीतरी आम्हाला वेगळं दिसलं. समथिंग फेमस आहे असं बोलतात. खाज्यासारखं दिसते. खाऊनच बघतो काय आहे. खाऊन बघतो. मला लागते टेस्टी. ना पण असं थोडंसं कंच आहे. वैदिक पाव कसा लागते? A few moments later. गाईज आमच्या तुम्हाला मी बोललेली की रूमच्या समोरचा मस्तपैकी व्ह्यू दाखवते. आता दाखवते. आम्ही रूमवर आले. चाललेलो मंदिराच्या इकडे पण पाऊस आहे म्हणून आलो. मस्त असं समोर धुकं पडले आणि ते तळा आणि ते आमचं वैदिक आहे. वैदिक मम्मी. सुंदर असं वातावरण. पण या वातावरणामुळे आम्हाला कुठेच जाता येत नाही. 1 hour later. गाईज आमच्या रूम मध्ये आले निशा वहिनी. हाय कर वहिनी. हाय दादा. ती बोलते सासू सुनाचा इन वन चादर. ती बघ सासूस बघ सासू थंडावली. बोल बोल आता सासू बद्दल बोल तुझे. अगं त्याला काय झालं. खूप 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 चांगली आहे माझी. अजून आवडत छोट्या ना माझे पण तिच्यापेक्षा तिच्या सासूला छोट्या छान. सुनेच्या सासू सोबत छोट्या तुमच्याबद्दल ना माझ्या माहेर आपण सांगते काय सांगतेस का. आता सुरत बाबू आहे ना काही आपण निशा बहिणी तिचं मनोगत मांडताना वहिनी वहिनी काय तसं मोरल्याचा तेच पण सांगा. निशा निशा काय केली आपण असताना काय अरे वहिनी काय असता का लगेच सांगते. निशा काय जेवते निशा काय काय सांगते. माझ्यावर मम्मी झोपले. मम्मी आमची झोपायला चालले. अरे ती फक्त चाय पिवायला उठते आणि परत झोपते. बघू तर दुसऱ्या रूम मध्ये काय चाललंय मी बघून येतो. ये रूम मध्ये काय चाललंय ते रूम मध्ये असं वार्ता. काय झालं काय झोप झाला तुमचा. तिथे आहे ना बाहेर आहे माकड. खाऊ दिला. चणे दिले म्हणून बंद केलं ना. अजून द्या काय काय. दूसरे रूम मध्ये बघू. ठंडी है बहु त्र्यंबकेश्वर में. इधर है इधर तो सब सोए हैं. जाने दो इनको सोने दो. इधर क्या चल रहा है.
परत तिकडे पत्त्यांच चाललंय. आता पहिला 100 खेळत होता, आता 200 खेळायला. हे काय ते तुम्ही तुमचं बघा. तर काय सगळी एक एक ग्रुप करून त्यांचं वेगळंच काय काय. हॅलो हॅलो यांचा बाबू निजलाय. हाया काय ग झाडू मारायला लागली. उद्या लास्टचा पेपर आहे यांचा. सगळी फॅमिली मस्त एकत्र आहे, बरं वाटतं जरा. पण पाऊस आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त फिरायला नाही भेटत. चला आपल्या रूम नंबर 6 मध्ये जाऊया पुन्हा एकदा. परत मी रूम मध्ये आलेले आणि या सासू सुनांची गप्पा अजून काही संपलेले नाही. मुद्दा बहुत गंभीर चल रहा है. Later that same evening. सो गाईज आता संध्याकाळ झाले आणि वहिनीला आणि मला नाश्ता आणायला पाठवले. आम्ही चाललो नाश्ता आणायला. ती सगळी जण मस्त तिकडे रूम मध्ये बसलेत आणि इकडे आम्हाला दोघींनी नाश्ता आणायला पडले. इकडे पावसात. थांबा नाश्तावाल्याचं दुकान दाखवतो. हेच ते दुकान ज्या आल्या दिवसापासून आम्ही इकडूनच नाश्ता खातो. वडापाव, दालवडा आणि साबुदाणा वडा. अरे साबुदाणा वडा नाही आहे वहिनी, साबुदाणा वडा नाहीये. सकाळी होता. आम्हाला वडापाव आणायला पाठवले, मग त्याचं भाडं म्हणून आम्ही दोघींनी इकडेच खायला लावले. चाळाखी गरमागरम वडापाव घेऊन निघालेत आम्ही आमच्या रूमवर. आणि आमचे रूम कुठे तुम्हाला दाखवतो थांबा. हे तिकडे आहेत आमचे रूम आणि रूमच्या समोर इकडे आहे ब्रह्मगिरी पर्वत. आम्हाला काय त्या पर्वतावर जाता आलं नाही बिकॉज पाऊसच खूप चालू आहे. काय करणार. आमची बस. दीदीचा व्हिडिओ कॉल आहे. दीदी बघू. दीदी हॅलो हाय. आपको वडापाव मिला क्या? वडापाव मिला क्या? खाएंगे ना. वहिनी वडापाव भेटला का? अगं बोल. काय आरसा घेऊन फिरते. आरशात बघून बघून खाते का काही? वहिनी सगळ्यांना वडा. अरे वड्याचे आकार बघ. सगळ्यांना वडा दे. उपवासाली गँगला वडा साबुदाणा वडा भेटला नाही. सॉरी. चलो सगळ्यांना वडापाव भेटलं का? भेटला वैदिक वडा भेटला का? वहिनी आपण दोघी बिचारे आणायला गेलो आपल्याला वडा. आम्ही तो वडा खाला पण नाही अजून. Meanwhile. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही तो वडापाव पहिलाच खाऊन आलो. पुन्हा एकदा वडा मिळवताना मी आणि वहिनी. ओके हक्काचा वडा खाताना. Later. एकदा नाश्ता करून झालाय तरी परत एकदा नाश्ता करायला आले. माझा उपास आहे अक्का जेवायला. चुप बस. चुप. जेवायला तू दिसले त्यास. जेवायला दिसलाय तरी आता बोलते तो निम्या काही आहे रे. निम्या आला गाईज. निम्या काय होता? निम्या काय घेतात? पाणी सोडा. तो कांदा भजीची ऑर्डर देत होता. या 2 हे 3 यांनी खाऊन म्हणजे आता रूम मध्ये 30 वडापाव आणलेले. त्यामध्ये किती खाल्ले तुम्ही? 10. सिद्धूने बघ यांची पोट काय भरत नाही. बस मागव करतात. निम्याची 3री प्लेट असं कांद्याची ना. माझी 5वी प्लेट आहे ना, 5 वडापाव खाल्ली. म्हणजे यांचा विचार करा. पोट आहे का डेंगर आहे. बघा त्या भांडण लागले. मी खाऊ का तू खाऊ. कांदा वजवडीला कांदा असं. वाव नाईस. नाश्ता करून झालेला आता चहा प्यायला आले. दाखव. निम्या बघा गाईज आमचा कपल चालू आहे इकडे. कपल चिल्ड्र आहे. कोणता ब्रँड आहे जो? सह्याद्री अमृतुल्य. ओके गाईज आता इथे ना गंगेची आरती चालू आहे. नर्मदा गंगा आणि गोदावरी. सनातन वैदिक हिंदू धर्म की रामचंद्र की सुत हनुमान की उमापति महादेव की रमापति रामचंद्र की त्र्यंबकेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता
तर मंडळी हे आहे आपलं गंगा गोदावरी मंदिर आणि ही आहे गंगा गोदावरी माता. सो गाईज आता आम्ही आलेत मंदिराच्या इकडे आणि इथे एक अशी हातगाडी आहे आणि त्याच्या खाली या हातगाडीच्या खाली एक बाबू झोपलाय मस्तपैकी मोबाईल बघत. भारी ना, जुगाड़ की कमी नहीं है इंडिया में, देख रहे हो. हा चल, शिव महापुराण घेतलंय आणि थोडीशी माहिती सांगा ना. श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये ना कायम ह्या ग्रंथांचं विधिवत पारायण करावं. विधिवत शास्त्रानुसार म्हणजे आता जर मी वाचायला सुरुवात करते तर त्याच्यात दिलेली पद्धत कसे सप्ताह पद्धतीने वाचायचं की की महिन्याभरात वाचायचं त्याच्या पद्धती त्यांनी दिलेली. त्या पद्धतीप्रमाणे वाचलं की आपल्याला मनाप्रमाणे आपल्याला फळं मिळतात. त्याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे त्यांनी. घरात या ग्रंथांचं कायम सगळ्यांनी मिळून वाचन पठण श्रवण करावं. धन्यवाद धन्यवाद. 8:01 p.m. तिकडे जेवण मागतं आम्हाला हॉटेल तिकडे चांगलं, तरी यांना सगळ्यांना हॉटेलला जेवायचे असते. हे बघ सिद्धू नेहा हॉटेलला जेवायला येतात. ही पनीरची भाजी चिरागसाठी आहे गाईस. नाही गाईस, माझी प्लेट बघू शकता तुम्ही खाली आहे. तिकडे बघा कोण खातोय ते. मी फक्त पितोय तो आपला स्प्राईट. चालेल जो सुपास धरू शकतो तुला वाटते ना. आता गेल्या लगेच 1 किलो बकऱ्याचं मटण आणतो ना खाते. सिद्धेश तू 40 सुपास धरू शकतो. आताच जातो आता खातो. म्हणजे तुला काय वाटते फिलिंग? नको काय वाटायला नको रे बाबा. कशाला जाताना तिथे आपल्या मनोरला 60 रुपये धाब्यावर जेवायला खर्च गावठी पण सूप. काय? ह्या तुझं म्हणणं काय? खाशील 40 दिवस? व्हेज खाऊ शकते मी. ओके तू नाही खाऊ शकत व्हेज. तर गाईज आता मी मस्तपैकी जेवलो. सिद्धूची हाईट बघा माझी, मी काही यावं ना तो काही असो. रोज आमचं सेम रुटीन चाललाय. दिवसभर असं पाऊस असल्यामुळे आम्हाला कुठे फिरता येत नाही. रात्री थोडा पाऊस कमी होते म्हणून आम्ही थोडं फिरायला निघतो आणि मग नंतर पण पाऊस येतेच. असो काय आहे. हा इथे बघा, वेट मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे लाईव्ह दर्शन चालू आहे. आणि आता आम्ही चाललो रूमवर बिकॉज जाम फिरलो. हा बाबा ही दोघं पण हान आमची जोडीला. आता आमच्या घरातला मोठा माणूस. आम्ही तिघं काही फिरू म्हणून आमची रक्षा करायला पाठवली जोडपं. हा ठीक आहे. तर आता बघूया. आता मी काय बोलते तुम्हाला, आजचा डे आहे ना मी इथेच एंड करते. बॅकग्राऊंडला काय बोलतात आपण इग्नोर करूया. आजच्या दिवसाचा एंड मी इकडेच करते. भेटूया उद्याला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. The next day. सो हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज म्हणजे आमचं त्र्यंबकेश्वरमध्ये आहे दिवस 4था. म्हणजे गेले 4 दिवस झाला आम्ही ते त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत. त्र्यंबकेश्वरच्या आम्हाला गल्ल्या पाठ झाले आणि रूमची गल्ली पण पाठ झाली आणि आमची रूमची गल्ली 4 गल्ल्याच म्हणजे 4 रूम बघतो. आणि आज मी सकाळी लवकरच उठलेली आणि गेलेली कुशावत कुंडामध्ये आंघोळ करायला. म्हणजे तिकडून आंघोळ नाही येऊन गेला आज येऊन. हा ठीक आहे, गेला असेल माहिती नाही मला. आणि मग तिथून आम्ही आता आलो घरी रूमवर आणि मस्तपैकी रेडी वगैरे झाले. सकाळी वाजलेले आहेत आता 7 सगळे नुसते. आणि आमचे अजून काही मेंबर्स आलेत घरून. ते आले तर झोपले, फक्त झोपायलाच आले वाटते. काय माहिती काय करायला आले. बाकी तुम्ही सगळ्यांना गोष्ट बघायला भेटत. हा आज निवृत्ती महाराजांची पंढरपूरवरून पालखी येणार आहे आणि ती आम्हाला बघायला भेटणार आहे. किती भाग्याचा दिवस आहे आजचा. तर तुम्हाला मी दाखवते जेव्हा मला येस. चलो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वहिनी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. इथे आलेली आहे आमची दीदी. हॅलो दीदी, काय ग. चला आता हॅलो गाईज, हॅलो गुड मॉर्निंग. बघा तुम्ही हो मग वरती चढून घालायची काय गरज आहे तुला. ती क्लिअरिटी दाखवतो तो, झूम करून बघू आपण. होता तो मोबाईल पाठीने 2 पट्टे पडले तेव्हा तरी
सुबह सुबह पट्टे का मार मिला है उनको. ही बघा रूम, हिचा रूम हा आहे हा गाईज. चला हेलो गाइस, इधर तो सब सोए हैं, आधे जन उठे हैं, आधे जन सोए हैं. कमी होती तर अजून वाढली आहे. शंकराच्या जटा निम्यात. होय सिद्धू, तू तर सकाळची कुंडन अंगावर जाणार होतास ना. निम्या तू तर माझी जोडला येणार होतास ना अंगावाला. आता आम्ही जातो कुंडन गरम पाण्याचे. इथे बाबू झोपलाय, नवीन भाई ऍड झालाय आणि इथे दादा. सामुदायिक पद्धतीने चहा प्यायला जाताना काही लोक इकडे चाललेत चहा प्यायला आणि काही लोक तिकडे खाली अमृतुल्य मध्ये चाललेत. चला आता तुमचा फोटो काढते. हे बघा गाईज, सगळी कशी फोटो काढा उभं राहिली. मीच नाही, यांचा फोटोच नाही काढीत. चला आता चहा प्यायला जाऊ. आमच्या घरातली पुरुष मंडळी आणि महिला मंडळीला फोटो काढायला घेतला नाही. चला तुमचा काढ. गाइज ओ गाइज, मेरे साथ स्कैम हुआ. अरे बोलतो चाय पिवायला ना. आता मंदिरात घेऊन चाललेत. निवृत्तीनाथांचं बाकीच्यांनी चाय पिऊन गेलाय पहिला. सांगू नका. बघितलं, आपलीच लोक पहिला पिऊन आले तर दुसऱ्यांचं काय बोलू. मी सकाळी 6 चाय प्यायला गेलो. यांची चुकी आहे, ती लेट उठली. यो तर माझ्यापेक्षा लेट उठलाय. चला तर येऊ दे. समोर बघा ब्रह्मगिरी पर्वत केवढा सुंदर असं धुक्याशी भरलाय. तिथे तर काय दिसतच नाही. तर मंडळी, आता आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात पोचलेले आहे. तर जातो मध्ये आणि बघतो. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही आता आले, आमच्या तिकडे दर्शन पण घेऊन झालं. खूप छान असं समाधी आहे तिथे, जाऊन बघा. आता मालसादेवी मंदिर पण आहे ते तिकडे पुढे आहे ते. हा, नवीन बनवायला लावले. डिटेलिंग भारी आहे, पूर्ण असं दगडाचं आहे बघा. चला आता दर्शन घेऊन तर झालंय. आता पण चहा प्यायला जाऊया. वास तर चांगला येतोय चहाचा. आता चहा पिऊनच कळेल की कसं आहे. सगळी जण पहिलाच गेले. चला चिराग, चाय कसं आहे? चाय प्यायला या, सांगू नका. विचारलं नाही चिरागने. मी विचारतो चाय कसं आहे. चांगला आहे. साखर थोडी कमी असते. आमचं दर्शन झालेलं आहे. आता चाय पण पिऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललो रूमवर. खूप वारा म्हणून छत्री अशी वाकडी पकडली. पण आमची एक इच्छा राहिली इकडे येऊन. कुठे जायचं होतं आपल्याला? ब्रह्मगिरी पर्वतावर गेलो नाही. तेच आम्हाला नाही जायला भेटलं काही. पाऊस जाम होता. पाऊस पण खूप आहे आणि आमच्याकडे रेनकोट नाही. हे रेनकोट होतं आपल्याकडे, नवीन घेतलेलं आपण आजच काल. अरे पोल खोलने के लिए तो ब्लॉग बनाते हम. सो गाईज, आता आमची इकडची पूजा वगैरे होती ना, ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. म्हणजे पूर्ण झालेली आहे. आणि आता आम्ही चालले तिकडे खाली मार्केटमध्ये फॉर दी नाश्ता. आमचा भाई बघा, आमची घरातली जी नव्हती आलेली ती सगळी देणार नाही आहे. तुला मी तसं नाही, मला नाश्ता करायला चालले असं सांगतो. हा, तर आता जी आमची राहिलेली ती सगळी आलेत, तर दाखवतो मी तुम्हाला. हॅलो हॅलो. ही बघा सागर आणि वहिनी. दीदी हाय. आत्या आमच्या पहिल्याच जोडीला आले. एक दादा आहे, सिद्धू पण पहिलेशीच आहे, मंदार आला एक ऍडिशनल आदिवासी, आणि भाई चिराग पण पहिलेशीच आहे. भाई हॅलो करो. आम्ही गाडी घेऊन आलोय. हा चल, मोठ पण करू नको. आणि फायनली गाईज, वैदिकचा पप्पा आलेला आहे. आता आम्हाला त्याला बघायला नाही लागणार. वैदिक आता पाव माग पप्पा जर पाव मागा. हा, यांची पूजा झाली तर सगळी बाहेर निघायला लागले. चला आता आम्ही जातो मार्केट मध्ये, बघतो काय भेटते का.
काय सिद्धू, आम्ही जे खाले ते यांना खायला घालतो. त्र्यंबकेश्वर मध्ये नवीन दुकान खोलले सिद्धूने. सिद्धू ओ भैया फटाफट समोसा लगाओ, सब जन को समोसा लगाओ जल्दी जल्दी. या बाईचे एक गिलून झाले हा पहिलाच. एक पावन सिद्धू खाला नाही सँडविच. इकडे कावड चालले कावड. गेला अर्धा तास झाला आम्ही इकडे थांबलेत. यांना फोटो काढायचा इकडे या पिंडीजवळ. कधीपासून चालले यांचे. निलेश दादानी 7-8 तरी काढले असतील, म्हणजे 7-8 वेळा तरी तिने काढले. निम्म्या तुझं झाला का? मी पाया पडणार सगळ्यांचा झाल्यावर. फोटो बिटो नाही बघ. कोणचे पाया पडणार? सिद्धू तुझा नंबर आहे का? पिंडीचे नाही. काकू जोडीला पाहिजे काय आहे आज? काकू जोडला तिचे 2 नाही पुतणे आण. काय ग वैली वैदिक तुम्ही काय घेतले दाखव. रिक्षा गेली चल याच्यातूनच बस. याच्यात बसून जाव आता घरी. बाई भाईचा नंबर आहे नाही बाई. काय याचा नंबर एक्सपोज काय नाही ना काहीतरी. दीदी तुझा नंबर झाला ना? हाय. तर मंडळी पुन्हा एकदा आम्ही आलेले आहेत आमच्या रूमवर आणि सगळीजण दाखवतो. गपचूप जरा रस्सी कटाट घालीत चालले. चला वरती आले परत यांचा डाव बसलेला आहे गाईज. बघा यो नव्हता यो वाढला. याचे 2 मेंबर नवीन आहे. नाही 3 मेंबर. प्रमोद दादा पण आहे. याचा पप्पा आलाय त्याची खुशी. चला आता आमची पॅकिंग झालेली आहे. आता मी निघतो घरी. अर्ध्या वेगा गेला खाली आणि अर्ध्या अजून इकडेच आहे. बसलो हमाल ठेवले तू आम्हाला. काही झोपायला आले बाई. सकाळी 5ला आले आणि अरे ही बाई येऊन कायच नाही गेलं. आली झोपली ना तर परत चालली. फक्त झोपायला आलती ती त्र्यंबकेश्वरला. लॉंग ड्राईव्हला आलती. चलो स्पर्धेचा प्रवास चालू झालेला आहे. सो गाईज आमची सगळी पब्लिक निघलेत. ऑलमोस्ट बसमध्ये पण बसायला आले आणि आम्हाला तिघांना काय चूल चाय पिवायला. परत त्र्यंबकेश्वरचं शेवटचं चाय पिऊन जातो आम्ही. चाय पिवायला आलो. अख्खा वेल तळेंशीच येऊन चाय पिलाय आम्ही. आणि तू काय बनपाव बद्दल बोललेला तो पण घे आता. आई पकाच बारका आहे ना बनपाव. मला वाटलं थांब तुम्ही खाऊन बघा पहिला. मागं माझ्या हातून काय आहे बघ. तू खा ना. मेथी काय सगळी कसे वडापाव खायला लागले. गाई हे बघा कसे पहिला चालेत. आम्हाला वाटलं आम्हीच गेलतो पण नाही. अजून पण आण लोक. काय पाहिजे इकडचे कसे वाटले विचारले. बरं आहे. किती रेटिंग देता? 10 पैकी 9. किती? 10 पैकी 9. गरम वडापाव. गरम वडापाव. एकदम गरम. एवढी गर्दी पडली. गाडी मारत असते कारण आम्ही सगळे फिरतो इकडे. निघायचे टाइम झाले. वडापाव एक दिवस करतील आम्हाला. चाय पितोय. वडापाव आलेले आहेत. यांचे पण आलेत. ते पण खायला लागले. सॉरी वहिनी आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. घ्या वडा घ्या तुम्ही.
तर मंडळी, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं की इथं निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरवरून परतीचा प्रवास करून इथे येणार होती आणि आता पालखी आलेली आहे. पालखी आमच्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवते. पंढरपूरची आली. पालखी आता आलेली आहे. वर्धे हरी विठ्ठल जय. तर चला मंडळी, आता आम्ही निघतोय आमच्या परतीच्या प्रवासाला. आम्ही चाललो आमच्या घरी. तर मंडळी, जी कधीची होती ती पालखी नसून ते फक्त त्यांचे म्हणजे पुढची एक गाडी होती, बैलगाडी. आणि आता ॲक्च्युअलमध्ये पालखी येते. तर बघूया. आणि तिथे सर्व जी तयारी आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा पालखीमध्ये म्हणजे पालखीवर उडवण्यासाठी फुलं घेऊन 2 JCB आहे. तिथून अशी पालखी यायला लागली. आता आम्ही थोडं पुढे चालले गाईस. चालू मी तसं घ्यायला पालखीला थोडंसं पुढे आहे ना, म्हणून उशीर होईल आम्हाला निघायला. आणि मी दुसऱ्या पालखी बाबडा झालोय. ही लोक बसमध्ये होती तेव्हा. जावा डायरेक्ट जावा. माऊली 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. महाराजांच्या पालखीचं आमचं खूप छान असं दर्शन झालं. खूप भारी वाटते. पंढरपूरमध्ये गेलेलो तेव्हा पण नव्हतं एवढं भारी दर्शन झालं. म्हणजे जेव्हा वारीला गेलेलो तेव्हा इकडे असं पालखी म्हणजे रथाला आम्हाला असं चालवायला रथ घेतला आणि खूप छान असं दर्शन झालं. भारी वाटते. अभि मस्त मस्त. चला आता फायनली आम्ही निघतोय आमच्या घरी जायला. इकडे इकडे आम्ही चाललो घरी. बाय बाय. चाय प्यालो ना. आता ते जाता वेळी म्हणजे चाय जाता वेळी जिकडे चहा प्यायला थांबलेलो ना तिथेच आता येताना पण चाय प्यायला थांबलेत सगळी जण. त्यांनी ब्लॉग बघितलं दिसेल त्यांना. ठीक आहे. आता मी घेते चहा पिऊन आणि तिकडे ना एक अशी म्हणजे सोडा आहे पाण्याचा, तुम्हाला बघायला जायचं आहे. थांब जाऊन येतो. गाईज चेक कर आमची टकली बंधू. एकूण एक टकली माणसं इकडे बसलेली आहेत. नवनाथ नाही आणि टकले. काही जण चहाचा वेट करतात. काही गेला ए चिराग चल. आता आम्ही चाललेत. चिराग मला कुठेतरी घेऊन चाललाय त्या ठिकाणी. बघूया. गढूळ पाणी आहे पण ठीक आहे. पाण्याचा आवाज एकदम पीसफुली वाटतो. काय पण बोला. थँक्यू टकले बंधू. टकले बंधूनी लास्ट टाइम जाताना बघून ठेवलेलं तेव्हा मी आलेलो. तेव्हा यायचं होतं पण नाही आलो. तेव्हा आत्ता आलो. फायनली चाय इज हिअर. निम्या फायर झालेला आहे गाईज. चलो गाईज बघा यांचा फोटोशूट चाललाय. फॅमिली फोटो. नुसतं मात चाललाय. फोटो कमी आणि कटाट जास्त. फोटो में कलेश. एक फॅमिली फोटोच्या नादान 1 तास घालवलाय. आता सगळी लागली. ही पोरी कला रडते. यो भाई तिची कॉल करते म्हणून ती जास्त रडते. कोणी निशाबाईनी फोकस करता येईल कॅमेरावर. इनका फोटो काहे खत्म नहीं होता. चल ही रहा है कब से.
रहने दो अभी, मी जाती हूँ बस में. फोटो काय संपत नाही. चला आता आपणच बस मध्ये जाऊ. आम्ही जव्हारच्या रस्त्याने चाललेलो तर इथे बघा गावठी भाजीपाला घेवायला उतरले. काय काय दाखव. ही शीन आहे. हे दुसरं काय आहे? मम्मी हलवा काय असते ग? मला नाही माहिती. आणि हे खरसिंगी आणि हे आलू. आलू तर माहिती. हे आलू नाही, वेगळं आहे. ये काय आहे? नाही ये दुरासनी. आणि याला काय बोलतात? पेंढर. या आपण गो खालच नाही ना. तेच ना, ट्राय करायला पाहिजे ना कशी भाजी. घे खाऊन बघ कच्चच. आपल्याला ट्राय करायला पाहिजे ना यांनी वाटते सगळीच शीन घेतली यांची. नाही हाय हे काय घ्यायला लागले. सो गाइस आता मी फूड हबला थांबलाय बिकॉज कुछ तो खाने को मांगता है. वहिनी तूने क्या खाया? आईस्क्रीम. आईस्क्रीम खाया. बघितलं एकटीने खाल्लं ना. ती बघत आहे गेले क्रॉकरी बघायला गेले. बघ तू कायच क्रॉकरी घेवायला लागले. काय बघायला लागले तुम्ही? मग घेतली का? नाही घेतली. जाम मग सांगतो बहुत महंगा आहे. इथे एकदम सुंदर सुंदर क्रॉकरी आहे. कप्स वगैरे भारी. कोण काय घेणार नाही मला माहिती आहे. म्हणजे आता कोणाला न्यायचं तर काहीच नाही. घ्यायला तर सगळं घेतील पण आता कोणाला काय नको तरी पण बघतील. हे बघा सुंदर ना. तुम्हाला दाखवते. तुम्हाला घ्यायचं असेल तर या. हे बघ सुंदर. आमच्या इकडे आहे दुकाने पालघरमध्ये. खूप छान छान आहे क्रॉकरी. पण सध्या मला काहीच नाही घ्यायचं आहे. नुसतं बघायला लागले. हे दोघं पहिलाच सुरू झाले. ती चिराग आणि चिरागची बायको काही राहिली. चला आपण खाऊन घेऊ. सगळी कधीच येऊन बसमध्ये बसलेत आणि आम्ही तिघच राहिलेलो मागे. नेहमीप्रमाणे लेट माणसं. सगळी आली का? आम्हीच रेलतो वाटतो. फायनली गावात पोहोचलो. फायनली गावात पोहोचलो गाईज. ये बाय बाय बाय. सो गाईज फायनली आम्ही घरी आलेले आहेत आणि आमचा त्र्यंबकेश्वरचा प्रवास संपलेला आहे. ज्या कामासाठी आम्ही त्र्यंबकेश्वर करता गेलेले ते एकदम पूर्णपणे आणि चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे. आणि आमचं मुकुंद परिवार हा पहिल्यांदाच एकत्र पद्धतीने कुठेतरी गेलेला. ते देखील एक खूप छान पद्धतीने आमची ट्रिप बोलू शकतो ती झालेली आहे. आणि अशाच आमच्या अजून ट्रिप हो असं मी देवाकडे प्रार्थना करते. आणि काही विधी वगैरे आम्हाला गुरुजींनी करायला सांगितलेल्या फॅमिलीला त्या करण्याकरिता आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो. आणि येस आपल्या त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाचे 2 पार्ट बनलेले आहेत. हा आहे सेकंड पार्ट. जर तुम्ही पहिला पार्ट अजून बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघा. आणि येस जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया अशाच नवीन ब्लॉग्समध्ये.